नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आषाढी एकादशी आहे. मी मामीकडे आहे माझ्या. तर मामीची मुलगी डॉक्टर आहे आणि ती सकाळी सकाळीच गेली तिच्या हॉस्पिटलला. तर मी चालली बटाटे आणायला खाली. राघव झोपला आहे अजून. गाव उठली. गावची तब्येत आज जरा ठीक आहे. रात्रभर तिला खूप त्रास झाला. झोप काढली तिने छान. आता तिला बरं वाटतंय. तर आता मी बटाटे वगैरे आणते, केळी वगैरे आणते आणि आमचं एखाद्याचं आज गावाला जायचा प्लॅन आहे किंवा मग उद्या जाऊ. तर अजून नक्की नाही. माझी एक मैत्रीण आहे तर ती जाणार आहे, त्यांची गाडी आहे. तर ती मला कन्फर्म करून सांगते, मग तिच्यासोबत जाऊ शकतो आम्ही. एवढं चुकीचं नव्हतं बोलायचं. नाही तर तेवढीच आम्हाला अपेक्षा राहिली, बाकी काही नाही. 3-4 वर्ष नाही होत पूर्ण. सगळं व्यवस्थित झाले. 3-4 वर्ष पूर्ण होतं. हा 3-4 वर्ष टाईम आहे अजून. नाही का तुझा नंबर नंतर भैयाच राहिला बाई आपल्या याच्यात तेवढा बारीक माग टाक. दोन बॅगा माग बसला बारीक थोडी. बाय मामा. बाय मामा. बाय कर मामाला. बाय. किशी दे. किशी दे. गावरूच लिया. आणि आम्हाला खरं तर अजिबात गावाला जायचं नव्हतं लगेच, कारण आमची भरपूर सारी कामंही राहिली होती. पुण्यातली शॉपिंग राहिली होती. परंतु गावची तब्येत खूप जास्त बिघडली होती. त्यामुळे आम्ही असं विचार केला की आत्ता गावीच जावं, कारण जर इकडे तिकडे फिरत बसलो तर अजून आजारी पडतील मुलं. आणि मी सुद्धा आजारी पडले तर मग मुलांकडे कोण बघणार. त्यामुळे मग मी म्हटलं की नाही, आधी गावी जाऊ, थोडंसं आरामात राहू आणि मग त्यानंतर राहिलेली कामं करूयात. तर आम्ही मामीकडनं निघालो होतो घरी जायला. जवळजवळ 1-1.5चा सुमार होता. नमस्कार मंडळी. तर मी माझ्या मैत्रिणीकडे आली आणि ती UK होती. तर ती आत्ता इथे शिफ्ट झाली आहे. बरेच दिवस झाले आणि आम्ही नेहमी व्हॉट्सअपवर वगैरे बोलत असतो. तर आम्ही गावी चाललो आहे आत्ता, कारण गावची तब्येत खराब आहे त्यामुळे. तर ते जाणार होते गावी. तर म्हटलं चला आम्ही येतो तुमच्यासोबत. आम्हाला पुण्यात जायचं प्लॅन आम्ही कॅन्सल केला. म्हटलं की नंतर जाऊया, कारण ती खूपच म्हणजे तिला खूपच त्रास झाला काल. सो म्हटलं गावी गेलं म्हणजे जरा शांत होईल आणि खूप प्रवास झाला त्यामुळे ती थकली आहे. तर म्हटलं चला. आणि तिची गाडी आहे तर ती आळकुटीपर्यंत आहे. आम्हाला म्हटलं बरंचसं सामान आहे तर सगळेच जाऊ आरामात, कारण मुलं आजारी असली की इकडे तिकडे फिरायला होत नाही. मग जाण्यातही काही अर्थ नाही आहे. म्हटलं परत नेक्स्ट वीकला जाऊ. तर ही आहे माझी मैत्रीण प्राजक्ता आणि आमच्या गावचीच आहेत. तर ती UKला होती आणि तिचाही चॅनल आहे माय UK मेमरीज म्हणून. तर तिचे व्हिडिओही खूप छान असतात. आणि आज आम्ही खूप दिवसांनी पहिल्यांदा भेटलो होतो. म्हणजे आम्ही इतके दिवस आमची यूट्यूबवरूनच ओळख झाली होती आणि आम्ही व्हॉट्सअपवर वगैरे चॅट करत होतो. परंतु अचानक ती बोलली की मी गावी चालली आहे आणि मी पुण्यातच होते. तर मी मुलं आजारी असल्यामुळे म्हटलं तिला की आम्हालाही घेऊन जा. तर आम्ही त्यांच्या घरीही गेलो होतो. तर माझ्या माहेरच्या गावचे आहेत, म्हणजे अळकुटीचे. तर परंडवाल म्हणून आहेत आणि त्यांचं घरही खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. इकडे है ना, मोठंच्या मोठं मस्त घर आहे मोठा. मग आजी एकटीच असतात? अच्छा. नमना आहे करा गं, ते बघ नमना. नमना नमना पडला. नमना पडला. अरे बापरे. असं खेळायला पाहिजे त्याला पण. त्याच्यावर बस बस राघव, नमनावर बस, नमनावर बस.
बाय कर बाय कर कर दादाला बाय कर. दादा पण आलाय. बाय बाय. मावशीला बाय कर. आजीला. बस बस दादा बस ना ते मावशीला ना गावात सोडा. सोडलं ना मग परत येतो. तोपर्यंत आम्ही चला नाही तर तुम्ही पण. अच्छा आवरायचं. दे ना. बाय बाय करा. टेक केअर. हा बरोबर. काळजी घे. हो. लावून होतं. मावशीला बाय कर गाऊ. मावशी पण उद्या पुण्याला जातील लगेच आता. बाय बाय. लय नाजूक. आणि येता येता चाळकुटीमध्ये मी गाऊला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. तर डॉक्टरकडे चेक केल्यानंतर ती ऑलमोस्ट एका रात्रीमध्येच बरी झाली होती आणि तिला छान वाटत होतं त्यानंतर आम्ही फ्रूट्स वगैरे घेतले आणि ऑटो केली आणि घरी निघालो जायला. नमस्कार मंडळी. तर आम्ही जस्ट आत्ताच आलेलो आहोत पुण्यावरून आणि आम्हाला ना पुण्यामध्ये फिरायचं राहिलं कारण गावची तब्येत बिघडल्यामुळे आम्ही डायरेक्ट गावी आलो आहे. म्हटलं जास्त अजून फिरायला नको, अजून जास्त तब्येत खराब होईल तिची. तर जस्ट आलो आहे आम्ही. आता संध्याकाळ झाली आहे आणि आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर आमचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलमध्ये गेला आणि त्यानंतर आत्ता घरी आल्यानंतर जरा रिलॅक्स वाटतं आहे. गावला डॉक्टरकडे दाखवलं आहे मी. तिला थोडंसं विकनेस आहे तर आता तिला जरा व्यवस्थित करावं लागेल मला. त्यामुळे म्हटलं की आता पुण्यामध्ये अजून जायचं होतं आम्हाला आतमध्ये, परंतु नाही गेलो आम्ही. नंतर जाऊ म्हटलं, जरा बरं वाटलं की मग नेक्स्ट वीकमध्ये वगैरे. तर आत्ता राघव मस्त खेळतो आहे आणि गाऊ जरा पण झोपली आहे ती. तर वातावरण इकडे पाऊस वगैरे काही नाही आहे आत्ता, पाहू शकता तुम्ही. मग अशी थोडासा येत होता परंतु आत्ता नाही आहे. खाली ओलंच आहे म्हणजे याचा अर्थ झालेला असेल. दिवसभर थोडा थोडा चालू आहे. तर आळूची आपली आळू अजून आलेली नाही. आम्ही म्हटलं होतं की पुण्यावरून येईपर्यंत आळू येईल, पण आम्ही 3-4 दिवसात चालू त्यामुळे काही आळू आलीच नाही आहे एवढी जास्त. इथे पाहू शकता तुम्ही आपली आळू. तरी 4-5 पानं आली तरी आम्ही मस्त वड्या करू शकतो. आणि इथे वरती आभाळ आहे, इकडे पळतंय वारं. या साईडला आहे, या साईडला वारं आहे त्यामुळे तिकडे चाललंय आभाळ. आणि शेवग्याची झाडाला खूप शेवग्याची झाडं आहेत परंतु काय झालंय की काळे पडलेत पावसामुळे शेवग्याच्या शेंगा. असं नाही करत. टॉमी आहे का रे? टॉमीला नो नो कर जा. सायकलवर खेळायचे, गाडीवर आजोबांच्या गाडीवर खेळायचे तुला. मला दे ना, मावशीने दिलेली गाडी तुझी. दे दे. टॉमीला देतो गाडी तुझी. टॉमीला देतो. आणि आम्हाला खिचडीला मिरच्या नाहीये तर आम्ही चाललोय आमच्या मिरचीच्या झाडाकडे. तू नको येऊ, घे 2-4 मिरच्या इथून. ते तिथं जवळच. चप्पल घाल बाळा, चप्पल घालून ये. जवळच झाड आहेत आमच्या समोर. आहे तिथं त्या झाडालाच मिरच्या. एक पडली मिरची. आले काय रे. आणि पूर्ण अंधार आहे बाहेर. काय रे बबली. चला घरात चला. आजीला म्हणा कम चल. ते बघ चालला फिरायला. चला चप्पल बघ, दीदीची चप्पल घातली. आणि राघवला ना पुण्यामध्ये अजिबात म्हणजे करमत नव्हतं. त्याला असं मोकळं मोकळं लागतं खेळायला. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला, व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.